पण जर डाएट करायला सुरुवात केली तर तुम्हाला दिसून येईल की तुमच्यात हे बदल होत आहेत. लक्षात ठेवा. तुम्हाला भूक जास्त लागणार आहे का? कारण की तुम्ही रोज शरीराला जेवढं देत होतात तेवढं द्यायला बघत नाही आहात, म्हणून तुम्हाला ब्रेनकडनं कंटिन्यू इंडिकेशन्स येतील. यामुळे काय काय होईल, तुमची गोड खायची क्रेविंग वाढणार आहे, तुम्हाला रात्री थोडीशी झोप नाही लागणार आहे, तुम्हाला रात्री भूक लागणार आहे आणि तुमचं शरीर तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही जेवलात तरच तुम्हाला झोप लागेल. पण लक्षात ठेवा, हे फक्त 3 ते 4 दिवस तुमच्यासोबत होईल. तर तुम्ही ती 3 ते 4 दिवस स्वतःला कंट्रोल करा जेवणापासून. जर तुम्ही तुमच्या स्वतःला जेवणापासून रोखलं तर तुम्हाला दिसून येईल की 3-4 दिवसांनंतर हे ऑटोमॅटिक कमी झालं आहे. हो, वजन कमी करत असताना आपण काय करतोय, कंट्रोलमध्ये खात आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत आली, उपाशी नका राहू, पण रोजची किमान अर्धी पोळी तरी कमी खायला सुरुवात करा आणि तुमचं जे पोर्शन आहे ते पोर्शन कंप्लीट करा. आता यामध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतील माहिती आहे का? तुम्हाला यामध्ये हा प्रॉब्लेम सर्वात पहिले येईल, तो म्हणजे काय, की तुम्ही वजन कमी करायला लागले, भूक लागत आहे, कंटिन्यू क्रेविंग होते, गोड खायची क्रेविंग होते, रात्री झोपताना भूक लागते. तर तुम्हाला इथे कंट्रोल करावं लागेल. याच्यासाठी तुम्ही काय काय करू शकतात, पाणी पिऊ शकतात. भूक लागली पाणी प्यायचं, गोड खायची क्रेविंग जरी लागली असेल तरी पण तुम्हाला पाणी प्यायचं आहे, किंवा एखादं फळ खाऊन घ्यायचं आहे, फुटाणे खायचे किंवा सूर्यफुलाच्या बिया खायच्या आहे, पंपकिन सीड्स म्हणजे गंगाफळाच्या डांगराच्या बिया ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायच्या आहे. यामुळे काय होईल, तुम्हाला भूक लागलेली आहे तर त्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रोटीन्स तर मिळतील, पोटाला आधार पण मिळेल आणि तुम्हाला दिसून येईल की तुम्हाला वाजवी भूक जी आहे ना ती लागत नाही आहे. तर तुम्हाला याला सपोर्ट होईल वजन कमी करायला. सर्वात मेन तर मी सांगेल की वजन कमी करताना रात्री भूक लागली म्हणजे तुम्ही योग्य दिशेनेच फॅट कमी करत आहात, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला याला कंट्रोल करायचं आहे. याला कंट्रोल कसं करायचं आहे, मनातल्या मनात 100पासून 1 पर्यंत उलटी गिनती करा, तुम्हाला झोप लागून जाईल. दुसरी गोष्ट, तुम्ही मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये तुमचं मन गुंतवा. संध्याकाळी वॉकिंगला जा, म्हणजे तुम्ही थकाल आणि तुम्हाला लगेच रात्री झोप लागेल. दिवसभर थोडंसं चांगल्याने थका, त्याच्यामुळे पण तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप लागेल. आणि सर्वात बेस्ट म्हणजे हे की तुम्हाला तुमच्या स्वतःचं एक नियोजन आखावं लागणार आहे की तुम्हाला दिवसाला 7 ते 8 ग्लास पाणी प्यायचंच आहे. यामुळे तुमची भूक कंट्रोल होते आणि चांगला प्रोटीन्स घ्यायचा आहे. प्रोटीन काय काम करतं, सगळेच जण सांगताय प्रोटीन खा, प्रोटीन खा, प्रोटीन खा. प्रोटीन का खायचं असते, हे तुमच्या भुकेला नियंत्रित करत असते, तुमच्या केसांना दाट आणि मजबूत ठेवत असते, तुमच्या हाडांना मजबूत ठेवत असते, तुम्हाला लवकर वयस्कर नाही होऊ देत, म्हणून प्रोटीन्स खायचे असतात. प्रोटीन खाल्ल्याने भूक कंट्रोल होते. याचबरोबर सलाद का खायचं असते माहिती आहे, सलादमध्ये खूप चांगल्या प्रमाणात फायबर्स असतात जे की तुमच्या पोटाला खूप काळ भरलेलं ठेवत असतात, म्हणून तुम्हाला सलाद तुमच्या आहारामध्ये ठेवायचं आहे. याच्यामुळे काय होईल, तुमची भूक जी आहे ना ती भूक कंट्रोल होणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, वजन कमी करत असताना तुम्हाला जर भूक लागली तर उपाशीच फक्त बसू नका. पेरू खा, पपई खा, एक मूठ तुम्ही फुटाणे खाऊ शकताय, याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया ते तुम्ही 1 चमचा खाऊ शकत आहात, त्याच्यावर पाणी प्या. अशा गोष्टी करा. ह्या गोष्टींमुळे तुमची भूक नियंत्रित होईल, तुमचं वजन वाढणार नाही. 3 ते 4 दिवसांनंतर तुमची जी क्रेविंग आहे ती क्रेविंगसुद्धा गेलेली असेल. नेहमी लक्षात ठेवा, ब्लॅक कॉफी पिल्याने वजन लवकर कमी होते, पण जर का तुम्ही विदाऊट शुगर ब्लॅक कॉफी घेत नसाल तर इट्स ओके, तुम्ही ह्या गोष्टींनी सुद्धा तुमचं वजन नियंत्रित करू शकत आहात. अशाच आणखीन माहितीसाठी मला फॉलो करा. आणि हो, मी महिलांसाठी घेऊन येत आहेत मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स. अशा महिलांसाठी ज्यांना स्कूलमधला नोटीस बोर्ड वाचता येत नाही, मुलांसाठी स्कूलचे आलेले मेसेजेस वाचता येत नाही आहे, त्या महिलांसाठी आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स. तुम्ही 2 टप्प्यांमध्ये पण फी भरू शकतायत. डेमो लेक्चरसुद्धा तुम्हाला मिळेल. ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. आणि रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमची स्किन तुम्ही क्लिअर कशी ठेवायची आहे. अशाच आणखीन माहितीसाठी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्की जॉईन करा आणि माझ्या पेजला फॉलो करा. थँक्यू.